नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओल्या शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा, तसेच शेअरही करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवत असल्याने आपल्याला बाजारातून ओल्या शेंगा आणायच्या आहे आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे। ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर तव्यावर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचा आहे आणि तेल घालून आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तेलावर आपण मिरची लसूण भाजल्याने मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो आणि मिरची खाताना ठसका लागत नाही। मस्त असे आपण हे तेलावर भाजून घेऊयात। आपली मिरची आणि लसूण भाजून झालेले आहे। आता आपण जिरे घालून घेणार आहोत आणि जिरेही आपण तेलावर भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्याने चटणी जास्त चरका मारत नाही आणि ठसकाही जात नाही आणि खायलाही खूप छान लागते। त्यामुळे कोथिंबीर तुम्ही अवश्य घाला। हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरला घालून फिरवून घेणार आहोत। लगेच आपल्याला शेंगदाणे घालायचे नाही आहेत। अगदीच 1 ते 2 गरके आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। जास्त बारीक आपण करणार नाही। त्याआधी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। आता आपण मिरची लसूण दळल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून मिक्सर चालू बंद करत असं फिरवणार आहोत, जेणेकरून शेंगदाणे हे जास्त बारीक होणार नाही आणि जाडही राहणार नाही। हे दळून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा चटणी ही तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहेत। त्यामुळे आपण तव्यावर मस्त चटणी घालून त्यावर 1 ते 2 चमचे तेल घालून चटणी खरपूस अशी परतवून घ्यायची आहे। ही चटणी खायला खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे तुम्ही चटणी अवश्य करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तसेच जेवणाबरोबर आपल्याला तोंडी लावण्यासाठी ही चटणी छान लागते। आपली चटणी ही तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होते। जेव्हा तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हाही तुम्ही ही घेऊन जाऊ शकता। 8 ते 10 दिवस मस्त राहते, खराबही होत नाही। तर कशी वाटली ओल्या शेंगदाण्याची चटणीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।